आपण गप्प बसून चालणार नाही आणि या नगरपालिकेमध्ये सुद्धा आपण प्रत्येक गोष्टीवर बोट ठेवलं पाहिजे। आज आपण फक्त आणि फक्त राजू वाडेकर यांनी उठवलेला आवाज की अनाधिकृत होर्डिंग अंबरनाथ शहरात आहे, 5 कोटी रुपये दंड त्या होर्डिंगचा लावलेला आहे। असं असताना ते होर्डिंग काढले जात नाहीत, आपला गटनेता काही बोलत नाही, आपले नगरसेवक काही बोलत नाहीत, आपले आमदार साहेब तर त्यांच्याविषयी मला काही बोलायचं नाही। लांडगे साहेबांसमोर त्यांना मी वैयक्तिक एकदा भेटल्यावर सांगेन काय चाललंय अंबरनाथ शहरामध्ये। 2011चा GR आता दाखवून झोपडपट्टी वासियांना काय भूलथापा मारणं, त्याबरोबर आमच्या हाऊसिंग बोर्डचे 192 लोक, त्यातले 20 तर मेले बिचारे, अजूनही बेघर आहेत, त्यांना भाडं सुद्धा मिळत नाही। 15 वर्षानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज उठवणारा आमदार आमचा, मी खरं त्यांना शाबासकी देईन की पुढच्या वर्षी ह्या पावसाळी अधिवेशनाआधी त्या 192 लोकांना जर घरं मिळाली तर मी स्वतः जाऊन त्यांचा सत्कार करेन आणि त्याच्यासोबत 15 वर्ष लागली हो, अजून त्यांना घर मिळत नाही। इथे मला वाटतं आपले काही शिवसैनिक पण आहेत, ते इथे त्यांचीही घरं इथे त्याच्यामध्ये आहेत। का असं होतंय, काय करताय ते? संध्याकाळी फक्त फार्म हाऊसवर बसणं असं चालणार नाही। ज्यांनी कोणी बोलले आहेत ते अज्ञानी आहेत। त्यांना 2011 पूर्वीचा GR, 2000 पूर्वीचा GR, जे काय GR आहेत ते वाचायला सांगा आणि 25 मार्च 2026चा एक GR आहे तोही वाचायला सांगा। महाराष्ट्र शासनाने, मी तर देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मी खूप खूप आभार मानतो की त्या आम्ही अनेक वेळा सभागृहामध्ये जे झोपडपट्टी धारक आहेत, जे प्रायव्हेट जागेवरती आहेत, काही महाराष्ट्र शासनाच्या जागेवर, काय रिझर्वेशनच्या जागेवरती आहेत, त्यांना रेग्युलायझेशन करून त्यांची घरं त्यांच्या नावा करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत होतो। पण महाराष्ट्र शासनाने 25 मार्च 2026ला एक GR काढलेला आहे, तो त्यांना वाचायला सांगा। कलेक्टर साहेबांना जाऊन कलेक्टर साहेबांकडे जाऊन बसून बघा आणि आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा तुम्ही अपमान नका करू की दिशाभूल करणं हे ते। आज महाराष्ट्र शासन लोकांच्या हिताचं जे काम करते ते करत आहेत। राहिलं म्हाडाच्या घराचं आहे, हा म्हाडाच्या घराचा जे काही प्रश्न आहे गेल्या अनेक वर्षापासून मी मांडतो आहे, त्यामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनाही माहीत आहेत, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनाही माहीत आहे आणि हे काही कोणी होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करतात ही त्यांना माहीत आहे। त्यामुळे आम्हाला शिकवण्यासाठी शिकवू नका। तुम्हाला अंबरनाथच्या लोकांनी तुमची किती कुवत आहे, तुमची कोणती जागा आहे ही दाखवलेलं आहे। आता आम्हाला तोंड उघडायला देऊ नका, कारण का लोकांच्या हिताचं आम्ही काम करतोय। आज खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब ह्या अंबरनाथसाठी जे काय करतायत, जे काय केलेलं आहे ते लोकांनाही माहीत आहे। शिवसेनेने काय केले हे लोकांना माहीत आहे। लोकांना माहीत आहे कोणी लोकांनी खासदार साहेबांना पाडण्यासाठी प्रयत्न केले, आमदार साहेबांना पाडण्यासाठी किती प्रयत्न केले, नगरसेवकांना काही लोकांनी पाडण्यासाठी किती प्रयत्न केले, परंतु कोणी पडलं नाही। पडायचे असेल ते पडलेत। मी काय तुमच्यासारखे कार्यकर्त्यांच्या बायका गावी पाठवून कार्यकर्त्यांच्या बायकांबरोबर मी काय मिटिंग घेतो का?